राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेचे प्रमुख व समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांनी आपल्या जन्मदिनानिमित्त 108 कथांचा संकल्प केला, जो राज्यभरात चालवला जातोय। 108 पैकी 56 कथा पूर्ण झाल्या आहेत। सनातन संस्कृतीचा पुरस्कार करणे, या कथेचा आदर्श घेऊन युवा पिढीला नशामुक्त करणे, शाळांमध्ये जाऊन भगवद्गीतेचं महत्त्व समजावून त्यांना हनुमान चालीसा, कृष्ण महामंत्र अशा अनेक हिंदू संस्कृतीशी निगडीत गोष्टींचं ज्ञान व्हावं, या उद्देशानं कथांचं आयोजन केलं जात आहे। आजची पिढी सनातन संस्कृतीपासून दूर जात आहे, त्या दृष्टीनं या कथांचं महत्त्व औचित्यपूर्ण ठरतं। समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया यांनी घेतलेल्या संकल्पातील 56वी कथा मोठ्या भक्तिभावाने सादर करण्यात आली। राधा मधुसूदन सनातन संस्कृती संस्थेचे प्रमुख चंद्रकुमार जाजोदिया यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे। 108 कथांचा त्यांचा संकल्प आहे। कथावाचक आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघाचे मधुपती दासजी महाराज यांनी कथा सादर केली। यावेळी बालकांनी गोपाल कृष्णाची वेशभूषा धारण केली। वेशभूषा, रांगोळी स्पर्धा यांच्या माध्यमातून बालकांचा सहभाग कथेत असावा, असा नेहमीच प्रयत्न केला जातो। कथावाचक आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत संघाचे मधुपती दासजी महाराज यांनी गायलेल्या भजनात भाविक दंग झाले। या कथेला शंकर रामचंद्र फाळके, संपत तुकाराम राजगुरू, महादेव संभाजी सनय, विकास केजरीवाल, अमित जाजोदिया, विठ्ठल साळुंके, वसंत सनय, विजय मोहन फाळके, शामराव विठोबा फाळके, बापूराव राजाराम शिंदे, सागर तावडे, अनिल तावडे, मधुकर भगत, गजानन फाळके, सागर भापकर, बापूराव शेलार, कुंडलिक सनय, राजेंद्र सनय, दशरथ मारुती सनय, चंद्रकांत राजगुरू, अनिकेत जोशी, शिवाजी भगत व समस्त भक्तमंडळी उपस्थित होती।